अशा वेळेला मग आमदार फंड, खासदार फंड अशा पद्धतीचे फंड्स घेऊन आम्ही भागात काम करण्याचा आम्ही त्यावेळेला प्रयत्न केला. आमची सामाजिक कार्य आम्ही कंटिन्यू सुरूच ठेवली होती. लोकसंपर्क सुरू ठेवला होता, सामाजिक कार्य सुरू ठेवलं होतं. त्यामुळं त्या सगळ्याची दखल घेऊन आम्हाला शिंदे शिवसेने गटाने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. प्रतिसाद म्हणजे कशामुळे मिळतो तर 95 ते 2000 केलेली कामं तर आहेत, पण त्याबरोबरच आम्ही लोकांच्यातून बाजूला पडलो नाही की समाजकार्यातून आम्ही बाजूला राहिलोच नाही. 95-2000ला काय भाग कसा होता की जिथं प्राथमिक गरजाच नव्हत्या त्याला रस्ते, गटर्स, पाईपलाईन्स ह्या गोष्टी आम्ही केल्याच. त्याचबरोबर ह्या उपनगरातला सगळ्यात मोठं राज्योपाध्ये ग्राउंड होतं, जे बरंचसं मोठं होतं पण ते उपयोगात येत नव्हतं. त्याचं सपाटीकरण करून घेतलं पहिला की जेणेकरून बाबा तिथं मुलांना मैदानी खेळ खेळता यावेत. आपल्या इथं जो धनगरवाडा होता तो पूर्ण शहरात असून शहराचा बाहेर असल्यासारखा होता. अशा धनगरवाड्याला आम्ही लाईट दिली. त्यावेळेला राज्योपाध्ये साईप्रसादला जाणारा जो रोड होता तो रोड आम्ही पहिल्यांदाच केला, तो रोड बनवला. त्याचबरोबर बस रूट आम्ही आत केला. जे राज्योपाध्ये साईप्रसादला बस सेवा आम्ही त्यावेळेला सुरू केली की. नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूजच्या मैदान निवडणुकीचं या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. राजकीय वारसा तर आहेच, पण समाजामध्ये गेली 20 ते 25 वर्ष झालं काम पण आहे. म्हणजे एक सामाजिक कार्य त्यांनी आतापर्यंत केलेली आहेत. 1995ला त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवली होती आणि त्यामध्ये त्या विजयी झाल्या होत्या. आणि तेव्हापासूनच म्हणजे 1995 पासूनच त्यांचा या सामाजिक कार्यासाठी प्रवास सुरू झाला आणि त्यांनी आतापर्यंत खूप सामाजिक कार्यही केलेलं आहे. अशाच प्रभाग क्रमांक 9 मधील संगीता संजय सावंत या शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी लढवत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्ते. तर तुम्ही 1995ला तर एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवला होता आणि तेव्हापासून तुमचं सामाजिक कार्य चालू झालेलं आहे. पण आता तुम्ही शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी लढवताय, काय सांगाल याबद्दल? तसं बघायला गेलो तर 1995 ते 2000 मी निवडणूक लढवली, विजयी झाले. त्याआधी माझे मिस्टर 10-15 वर्ष कार्यात होते, त्या कार्याची पोचपावती म्हणून त्यावेळेला मी निवडून आले. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी मिळून सामाजिक कार्य केलं, भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला. हा उपनगराचा भाग होता त्यावेळेला, म्हणजे प्रचंड मला वाटते सगळ्यात उपनगरातला सगळ्यात मोठा आणि अविकसित असा हा भाग होता. त्या भागातल्या लोकांची चढाओढ होती की आपल्या भागामध्ये जे प्राथमिक गरजांचा तर पूर्णच अभाव होता. ना रस्ते, ना गटर, ना पाईपलाईन, ना लाईट अशा सगळ्या गोष्टींचा अभाव होता. त्यामुळे लोकांची, नागरिकांची चढाओढ होती की माझ्या भागामध्ये काम झालं पाहिजे, माझी गल्ली, माझी कॉलनी ही सगळ्या सोयीने युक्त पाहिजे. पण ते शक्य नव्हतं, कारण भाग हा प्रशस्त मोठा होता. तरी सुद्धा मी प्रत्येक कॉलनीमध्ये कामं करत गेले. रस्त्याचे असतील, गटर्सचे असतील, पाईपलाईन, जिथं पाण्याचा प्रश्न तर प्रचंड होता अशा ठिकाणी मी पाईपलाईनची कामं केली होती. त्यावेळेला आमचं फक्त महापालिकेचं बजेट पूर्ण मिळू शकत म्हणजे पुरू शकत नव्हतं. अशा वेळेला मग आमदार फंड, खासदार फंड अशा पद्धतीचे फंड्स घेऊन आम्ही भागात काम करण्याचा आम्ही त्यावेळेला प्रयत्न केला. आमची सामाजिक कार्य आम्ही कंटिन्यू सुरूच ठेवली होती. लोकसंपर्क सुरू ठेवला होता, सामाजिक कार्य सुरू ठेवलं होतं. त्यामुळं त्या सगळ्याची दखल घेऊन आम्हाला शिंदे शिवसेने गटाने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे. मला फार अभिमान वाटतो. आमच्यावर जो विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली त्याबद्दल आम्ही फार आनंदी आणि समाधानी आहोत. आता तुम्हाला उमेदवारी तर शिवसेना शिंदे गटाकडून मिळालेलीच आहे, पण एकूणच ज्या वेळेला तुम्ही प्रचारामध्ये म्हणा किंवा लोकांच्या गाठीभेटी घ्यायला जाता त्यावेळेला लोकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? प्रचंड प्रतिसाद आहे. प्रतिसाद म्हणजे कशामुळे मिळतो तर 95 ते 2000 केलेली कामं तर आहेत, पण त्याबरोबरच आम्ही लोकांच्यातून बाजूला पडलो नाही की समाजकार्यातून आम्ही बाजूला राहिलोच नाही. कायमपणे लोकांच्या अडीअडचणीला, त्यांच्या वैयक्तिक असतील, समाजातल्या काही घडामोडी असतील, त्या काही अडचणी असतील, त्या आम्ही सोडवायचा कायमपणे प्रयत्नातच आहोत. त्यामुळे जाईल तिथं प्रतिसाद असा आहे केल्यानंतर नाही आहोत, तुम्ही आमची जुनी माणसं आहे, तुम्ही आमची ही कामं केलेली आहेत, तुम्ही आमच्या कॉलनीमध्ये ह्या गोष्टी केलेल्या आहेत, अशा पद्धतीचा हा प्रतिसाद आम्हाला मिळतो. आणि ह्या वेळेला आम्ही तुमच्या बाजूने आहोत अशा पद्धतीचे त्यांच्याकडूनच आम्हाला चांगलं
प्रतिसाद मिळत गेले. प्रभागामध्ये प्रचारासाठी फिरतात त्यावेळेला समस्या काही लोक मांडतात का तुमच्याकडे? समस्या तर असतातच. कसं होतंय, काही वेळेला म्हणजे पूर्वीपेक्षा भाग बराचसा डेव्हलप झालेला आहे, पण आता कसं आहे, जसं शहरामध्ये सुधारणा आहेत आता, म्हणजे ते आमच्या पूर्ण पॅनेलचं जे शहरात ते उपनगरात जे शहरामध्ये मिळतं ते आपल्या इथं मिळालं पाहिजे असं लोकांची इच्छा आहेत. आता बऱ्यापैकी बघायला गेलं तर 70-80% जास्त ज्या प्राथमिक गरजा आहेत, म्हणजे रस्ते, गटर्स, पाणी किंवा लाईट, अशा काही गोष्टी आता भागामध्ये झालेल्याच आहेत. पण त्याचबरोबर आता लोकांचं कसं, ओपन जिम व्हावी, भाजी मंडई व्हावी. पण बघितलेलं आहे देशमुख साहेबांनी ते प्रयत्नातनं पहिली महाराष्ट्रातली जिम त्यांनी महिला जिम ओपन केलेली आहे. अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. दवाखाना व्हावा, वरची अशी काही गोष्टी आहेत त्या, म्हणजे प्रत्येक कॉलनीला बाग बगीचा आम्हाला व्हावा, वॉकिंग ट्रॅक व्हावा, अशा म्हणजे लोकांच्या अपेक्षा आहेत. पण नेमकं तुम्हाला आता तरुण पिढी किंवा महिलांसाठी काही असं वेगळं नियोजन करायचं आहे का? की हे आपला उपनगराचा भाग येतो. जरी या प्राथमिक गरजा झालेल्या असल्या तरी ज्या बाबा महिलांना नोकरी करायची आहे, काहीतरी उद्योगधंदा करायचा आहे, किंवा तरुण मुलांना असेल त्यांना काही नोकरीसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी उपनगराच्या बाहेर जावं लागतं. मग हा बसनी जाणे, रिक्षाने जाणे, हा त्यांचा जो प्रवास होते, त्यापेक्षा आपल्या उपनगरातच असा एखादा प्रोजेक्ट उभा करावा की जेणेकरून इथल्या महिलांना इथंच उपजीविकेसाठी साधन मिळावं, त्यांना इथंच एखादी नोकरी मिळावी, किंवा त्या तरुण मुलांसाठी इथंच कामधंदा मिळावा की त्यांनी 7-8 किलोमीटर बाहेर जाऊन हे करण्यापेक्षा इथंच व्हावं, अशा दृष्टीनं एखादा प्रोजेक्ट करावा असं एक डोक्यात आमच्या आहे. आणि महिलांसाठी म्हणायला गेलं तर महिलांसाठी पण तेच आहे, कारण आपण आता बघतो की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये महिला नोकरी करतात, स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करतात. आता ही उमेदवारी दिलेली आहे, आमचं महायुतीचंच पॅनेल आहे, तुम्ही बघता त्यांच्या योजना बऱ्याचशा आहेतच, महिलांसाठी आहे, वृद्धांसाठी आहे, तरुण मुलांसाठी आहे. त्या योजनेच्या जोरावरच की महिलांसाठी सुद्धा इथे एखादा प्रोजेक्ट करावा की त्यांनी तिथे एकत्र जमून काम करावं आणि त्यांनी संसाराला हातभार लावावा, अशा बऱ्याचशा डोक्यात योजना आहेत. त्या करण्याचं एक आमचं प्रयत्न असणार आहे. आता तुम्ही आतापर्यंत म्हणजे गेली कित्येक वर्ष झाला आता तुम्ही सामाजिक कार्यामध्ये आहात, मग अशी कोणती विकास कामं तुमच्याकडून झालेली आहेत? 95-2000 ला काय भाग कसा होता की जिथं प्राथमिक गरजाच नव्हत्या त्याला रस्ते, गटर्स, पाईपलाईन्स ह्या गोष्टी आम्ही केल्याच. त्याचबरोबर ह्या उपनगरातला सगळ्यात मोठं राज्योपाध्ये ग्राउंड होतं, जे बरंच मोठं होतं पण ते उपयोगात येत नव्हतं. त्याचं सपाटीकरण करून घेतलं पहिला की जेणेकरून बाबा तिथं मुलांना मैदानी खेळ खेळता यावेत, अशा दृष्टीनं पहिल्यांदा ते त्याचं सपाटीकरण करून घेतलं. तिथंच एक शाळेचा इथे एक आम्ही हॉल एक छोटासा बांधला. त्याचबरोबर तिथं एक अगदी कौलारू छोटस महादेवाचं मंदिर होतं, ते मंदिर आम्ही उतरवून त्याचं एक पायाभरणी मंदिराची करून अतिशय सुंदर असं मंदिर आम्ही बांधलेलं आहे की जे आज त्या राज्योपाध्ये कॉलनीचा मानबिंदू किंवा एक सुंदर असं एक ठिकाण झालेलं आहे की त्या कॉलनीचं नाव त्या मंदिरामध्ये. आणि ह्याचा आम्हाला फार आनंद आहे की अशा मंदिरामध्ये आम्ही पायाभरणीपासून सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः करू शकलो, ह्याचा आम्हाला फार आनंद आहे या गोष्टीचा. त्याचबरोबर आम्ही कसं राज्योपाध्येच्या ग्राउंडवर त्यावेळेला माननीय आमदार अमल महाडिक साहेब ह्यांच्या फंडातून भाजी मंडई तिथं केलेली आहे. त्याचं थोडंसं आणि नूतनीकरण वगैरे जरासं करून थोडंसं पार्किंगच्या सुविधा करून ती भाजी मंडई लोकांना, कारण जागोजागी बसल्या जातात त्यामुळं वाहतुकीला अडथळा किंवा ती रिस्क एक असते, तर ती भाजी मंडई आम्ही तिथे एका जागीच सुरू करणार. म्हणजे एकूणच तुमचं विकासाचं विजन काय असणार आहे पुढचं? म्हणजे आता तुम्ही विकासच केला म्हटलं तर राजोपाध्ये नगरचं जे ग्राउंड तुम्ही विकासाच्या ह्याच्यावर शिखरावर नेऊन ठेवलं, तशा पद्धतीनं तुमचं नेक्स्ट विकासाचं विजन काय असणार आहे? आता भाजी मंडई तर आपण माननीय आमदार अमल महाडिक साहेब यांच्या फंडातून तिथं आपण केलेलीच आहे. त्यामध्ये थोडीशी डागडुगी करून किंवा तिथं आल्यानंतर गाडीवरून आल्यानंतर तिथं थोडीशी पार्किंगची वगैरे सोय करून तिथं लेवल वगैरे करून खालचं रोडला सपाटीकरण करून असं करून तिथं भाजी मंडई आपण सुरू करणारच आहोत. त्याशिवाय वेगवेगळ्या
कॉलनीचे जे ओपन पीस आहेत आपल्याकडे, आपली हे आउटसाइड उपनगराला असल्यामुळं बऱ्याचशा कॉलनीचे मोठे मोठे ओपन पीस आहेत. ते ओपन पीस आपण डेव्हलप करणार आहोत. कारण आता कसं आहे, बघायला गेलं तर लहान मुलांना, वयस्कर लोकांना फिरायला करायला जागा राहिलेली नाहीत. कारण हा मेन रोड गजबजलेला वगैरे झालेला आहे. मग अशा वेळेला छोटे जे ओपन पीस आहेत तिथं छोटा बगीचा करणे किंवा वयस्कर लोकांना बसायला किंवा वॉकिंग ट्रॅक करायला किंवा ओपन जिम, अशा पद्धतीचे आमचे उपक्रम असतील. बर, मग आता या निवडणुकीच्या अनुषंगानं तुम्ही जनतेला काय सांगाल? बरीचशी म्हणजे आता जो माझा 95-2000 जो माझा प्रभाग होता, तोच बऱ्यापैकी 2-2.5 प्रभाग हा माझ्या आताही आहे त्यामध्ये. त्यामुळे लोक मला तिथं ओळखतात. त्यावेळची माझी कामं बघितलेली आहेत, आमच्या पूर्ण कुटुंबाचं काम बघितलेलं आहे. लोकांच्यासाठी आम्ही कशा पद्धतीनं धावून जायचो प्रसंगाला, किंवा त्यावेळेला तिथं काही घडलेल्या गोष्टींसाठी कशा पद्धतीनं धावून जायचं, विकास कामासाठी आम्ही कशा पद्धतीनं पाठपुरावा करत होतो, हे सगळं लोकांनी पाहिलेलं आहे. इवन आपल्या इथं जो धनगरवाडा होता तो पूर्ण शहरात असून शहराचा बाहेर असल्यासारखा होता. अशा धनगरवाड्याला आम्ही लाईट दिली. त्यावेळेला एका ठिकाणी मी 10 संडास बांधण्याचं काम केलं. तर त्या अशा गोष्टी त्या लोकांनी म्हणजे अजूनही लक्षात ठेवलेल्या आहेत. 20, 25, 30 वर्ष या गोष्टीला झालेल्या आहे. त्यामुळं मला चांगलं प्रतिसाद आहे. त्यामुळं लोकांनी कसं आमची कामं बघून म्हणजे त्यांच्या लक्षात आहे की हे सावंत कुटुंबीय कायम कामात असतं. तर त्यांनी लोकांनी आम्हाला लक्षात ठेवून आमचं कामाचा विचार करून किंवा ही काम करणारी व्यक्ती आहेत असं समजून आम्हाला त्यांनी सहकार्य करून मतदान करावं. म्हणजे आमच्या पूर्ण पॅनेलला, आमच्या जे चौघांचं जे पॅनेल आहे, त्याचबरोबर आपण मेन रोड राधानगरी रोड पासून जो राज्योपाध्ये साईप्रसादला जाणारा जो रोड होता, तो रोड आम्ही पहिल्यांदाच केला. तो रोड बनवला. त्याचबरोबर बस रूट आम्ही आत केला. म्हणजे राज्योपाध्ये साईप्रसादला बस सेवा आम्ही त्यावेळेला सुरू केली की लोकांना आतपासून म्हणजे आतल्या कॉलनी त्या झालेल्या होत्या, बाहेर रोड पर्यंत चालत येऊन त्यांना बसला यावं लागायचं. त्यामुळं राज्योपाध्ये आणि साईप्रसाद इथं आम्ही बस रूट सुरू केला की लोकांना तिथल्या तिथं बस सेवा मिळावी. अशा दृष्टीनं ते एक आम्ही काम केलं. आता मला असं सांगायचं आहे की माझं जे सामाजिक कार्य आतापर्यंत सगळं नागरिकांनी पाहिलेलंच आहे. तर त्या माझ्या सामाजिक कार्याची पोचपावती म्हणून सर्व नागरिकांनी मला प्रचंड मताने असं निवडून द्यावं, एवढीच मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते. तर आज आपल्या बरोबर प्रभाग क्रमांक 9 मधील संगीता संजय सावंत या होत्या आणि एकूणच त्या शिंदे गटामधून त्या आज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत आणि नागरिकांनी त्यांना निवडून देऊन पुन्हा एकदा संधी द्यावी असं त्यांचं मत आहे. कारण त्यांनी आतापर्यंत 1995ला त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवल्यानंतर त्या सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एकूणच नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये त्या खूप पुढे असतात आणि महिलांपर्यंत म्हणा किंवा तरुण पिढीपर्यंत म्हणा अनेक योजना राबवण्याचं नियोजनही त्यांनी आज केलेलं आहे. तर मॅडम, तुम्हाला माझा महाराष्ट्र न्यूज कडून पुढील वाटचाली शुभेच्छा. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.